रायगड जिल्ह्याच्या खोपोली येथील शिंदे सेनेचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्येनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. 26 डिसेंबरच्या सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास राजकीय सोडामधून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अमानुष पद्धतीने संपवलंय. आपल्या मुलीला मोटारसायकलवर शाळेत सोडून परत येताना काळोखे यांच्यावर भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी 5 जणांकडून तब्बल 25 ते 27 वार करण्यात आले. या घटनेचा 38 सेकंदाचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. या प्रकरणी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 9 आरोपींना ताब्यात घेतलंय. यात सुरुवातीला गुन्हा दाखल नसलेल्या एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. खालापूर न्यायालयानं त्यांना 4 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा राईट हँड, पक्षाचा जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ता भरत भगत यांना अजूनपर्यंत अटक झालेली नाहीये. दुसरीकडे या प्रकरणात शिंदे सेनेचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे एकामागून एक गौप्यस्फोट करताना दिसतायत. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं आणि 5 धक्कादायक खुलासे नक्की कोणते आहेत तेच जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर खोपोलीत संतापाची लाट उसळली. अक्षरशः लोक रस्त्यावर उतरले. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. त्यावर फरार आरोपींच्या अटकेसाठी खोपोली पोलीस ठाण्यात संतप्त जमावाने घेराव घातला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस अधीक्षक आचल दलाल स्वतः पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्या होत्या. दरम्यान या घटनेत 10 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत, रवींद्र परशुराम देवकर यांची 2 मुलं दर्शन देवकर आणि धनेश देवकर, याशिवाय सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बॉडीगार्ड आणि इतर 3 जणांचा समावेश होता. या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 5 विशेष पथकं वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आली होती. आरोपींनी अंडरग्राऊंड होण्याच्या उद्देशानं त्यांचा मोबाईल बंद करून मुंबईच्या दिशेने पळ काढल्याचं तपासात समोर आलं होतं. पण पोलिसांनी उपलब्ध पुरावे व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. त्यात मुख्य आरोपी रवींद्र देवकर सह त्याची दोन्ही मुलं आणि पत्नी उर्मिला देवकर तसंच विशाल देशमुख, बॉडीगार्ड महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे व दिलीप पवार या नावांचा समावेश आहे. यातील रवींद्र देवकर हा मंगेश काळोखे यांचा राजकीय प्रतिस्पर्धी होता. नुकत्याच झालेल्या खोपोली नगर परिषदेत वॉर्ड क्रमांक 2 मधून रवींद्र देवकरची पत्नी उर्मिला देवकर हिचा मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे यांनी पराभव केला होता. त्याही पूर्वी मागच्या कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेचे महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे यांच्यात सामना झाला होता. त्यात घारे यांचा 5000 मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत मंगेश काळोखे यांनी थोरवे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. या दोन्ही पराभवांचा बदला घेण्यासाठीच आता मंगेश काळोखे यांची निर्गुण हत्या केल्याचं बोललं जात आहे. तसेच आरोपच आमदार थोरवे, मंत्री गोगावले आणि काळोखे कुटुंबियांनी केलेत. दरम्यान घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काळोखे यांच्या घरी जाऊन भेट देत कुटुंबाचं सांत्वन केलंय. या संपूर्ण प्रकरणावर माझं वैयक्तिक लक्ष आहे. सगळ्या आरोपींना ठेचून काढू, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, गुन्हेगारांना फाशीपर्यंत पोहोचवलं जाईल असं आश्वासन यावेळी शिंदेंनी काळोखे कुटुंबाला दिलंय. तर दुसरीकडे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे आक्रमक भूमिका घेताना दिसतात. त्यांनी केलेले काही धक्कादायक खुलासे नेमके काय आहेत ते पाहूयात. तर थोरवे यांनी या प्रकरणात वाल्मिक कराड कनेक्शन असल्याचा खळबळजनक दावा केलाय. ते म्हणालेत की आरोपी रवींद्र देवकरचा जो बॉडीगार्ड होता त्यानं एकट्यानं मंगेशवर जवळपास 13 वार केलेत. ते सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये दिसत आहे. तो बॉडीगार्ड वाल्मिक कराडचा साथीदार आहे. कराडच्या गँगचा तो सदस्य आहे. धनंजय मुंडेंसोबत देखील गडावरील त्याचे फोटो सुद्धा आहेत. तो बीडकडचाच वॉन्टेड गुन्हेगार असून देवकरनं त्याला खास ही हत्या करण्यासाठी इकडे बोलावलं होतं. आता आमदार थोरवे यांनी दावा केलेला तो बॉडीगार्ड कोण, तर महेश शिवाजी धायतडक असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आमदार थोरवे यांनी केलेला दुसरा धक्कादायक खुलासा असा आहे की घटनेच्या दिवशी संध्याकाळी सुधाकर घारेचा भाऊ महेंद्र घारे यानं सोशल मीडियावर स्टेटमेंट दिलं की दुसरा नंबर भासेचा आहे. आता हा भासे कोण, तर संकेत भासे, जो माझा भाचा आहे. तो नगरसेवक आहे आणि त्याला मारण्यासाठी महेंद्र घारे जाहीरपणे कमेंट करतोय. यापेक्षा पोलिसांना आणखी काय पुरावा हवाय, असा गंभीर प्रश्न आमदार थोरवे यांनी उपस्थित केलाय.
तसेच या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे कर्जतमध्ये येऊन सुधाकर घारे यांना पाठबळ देण्यासाठी कार्यकर्त्यांना एकजूट करतात. घारे कशा पद्धतीने निर्दोष आहे हे त्यांना समजून सांगतायत. पोलिसांवरही तटकरे यांचाच दबाव आहे. तटकरे हे रायगड मधील गुन्हेगारांचे आका असून त्यांच्याच सांगण्यावरून रायगडमध्ये रक्तरंजित राजकारण सुरू आहे. मंगेश काळोखे यांची हत्या पूर्वनियोजित होती, कारण 4-5 दिवसांपूर्वी रवींद्र देवकर हा सुतारवाडीत जाऊन तटकरे यांची भेट घेऊन आला होता. त्या भेटीतच मंगेश काळोखे यांच्या हत्येचा कट शिजला असा देखील खळबळजनक दावा आमदार थोरवे यांनी केला. तर दुसरीकडे काळोखे कुटुंबियांनी केलेला एक धक्कादायक आरोप देखील चांगलाच चर्चेत आलाय. खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्याकडे मंगेश काळोखे यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याचं आता बोललं जात आहे. आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचे साथीदार संशयितरित्या हत्यारे घेऊन फिरतायत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंगेश काळोखे यांनी केली होती. मात्र पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. जर आरोपींवर वेळीच प्रतिबंध घातला असता तर मंगेश काळोखे आज जिवंत असते, अशा चर्चा सध्या खोपोलीमध्ये ऐकायला मिळत आहेत. सचिन हिरे यांना निलंबित करून त्यांना सहआरोपी करावं अशी मागणी काळोखे कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील केली आहे. बरं, एवढं सगळं वातावरण तापलेलं असताना राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेनं मात्र त्याच्यावरील सगळे आरोप फेटाळून लावलेत. त्यानं स्वतःचा एक व्हिडिओ शूट करून माध्यमांपर्यंत पोहोचवलाय. त्यात तो म्हणतोय की घटनेच्या दिवशी सकाळीच मी राजस्थानसाठी रवाना झालो होतो. विमानानं अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतर मला घटनेची माहिती मिळाली. मंगेश काळोखे माझा सख्खा नातेवाईक होता. त्याच्या हत्येची बातमी ऐकून वाईट वाटलं. देवाची शपथ घेऊन सांगतो की या प्रकरणात माझा काहीही संबंध नाहीये. राजकीय दबावातून माझं नाव FIR मध्ये घेतलं असून पोलिसांना मी सहकार्य करायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया सुधाकर घारे यांना माध्यमांसमोर दिली आहे. पण पोलिसांनी अजूनपर्यंत त्याला ताब्यात न घेतल्यानं खोपोलीत आणखीनच तणाव वाढताना दिसतोय. सुधाकर घारेसह राष्ट्रवादीचा प्रवक्ता भरत भगत यालाही पोलिसांकडून केव्हा अटक केली जाते ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. बाकी या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदाणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.